मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं योगी सर्व का सुखदाता या कवितेचे एक्सप्लेनेशन। तर आज आपण बघणार आहोत योगी सर्व का सुखदाता या कवितेचे रसग्रहण। मित्रांनो, रसग्रहण बोर्ड एग्जाम मध्ये 8 मार्काचा हा प्रश्न विचारला जातो। तर आपण आज हा 8 मार्काचा प्रश्न हे बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर चला पहिला प्रश्न बघूया। या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर येणार या कवितेचे कवी संत एकनाथ महाराज आहेत। दुसरा प्रश्न, या कवितेचा विषय? उत्तर येणार संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषाचे महत्व सांगणारा आहे। तिसरा प्रश्न, या कवितेतून मिळणारा संदेश कोणता? योगी पुरुष तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो, त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो। योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाची मने निस्वार्थी व निर्मळ होतात। म्हणूनच योगी पुरुषाच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो। पुढचा प्रश्न, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे कोणती? संत एकनाथ महाराजांनी योगी पूर्व शोपानी यांची प्रस्तुत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुष श्रेष्ठत्व ठसवले आहे। पाण्याने एका वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सार्वकालीन सुख देणारा सज्जन आहे। ही बाब संत एकनाथांनी उदाहरण सोप्या शब्दात पटवून दिली आहे। त्यांनी विशद केलेले योगी पुरुषाचे महत्व थेट मनाला भिडते। सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनशांती मिळते, हे मनोमनी पटवून दिले, म्हणून हा अभंग मला आवडला आहे। पुढचा प्रश्न, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा। बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 समानार्थी शब्द येतात आणि त्या 4 समानार्थी शब्दाचा अर्थ लिहायचा असतो। 2 मार्काचा हा प्रश्न असतो। तर एक बघूया। उदक म्हणजे पाणी, तृषा म्हणजे तहान, रसना म्हणजे जीभ, मेघ म्हणजे ढग। तर अशा प्रकारे हा योगी सर्व का सुखदाता या कवितेच्या रसग्रहणाचा प्रश्न आपण आज बघितलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।